ही मुलं हा भावनिक क्षण विद्यार्थी शिक्षकाला अक्षरशः कवटाळून रडतायत. कुणी त्यांच्या हाताला घट्ट धरून उभा आहे की सर आम्हाला सोडून जाऊ नका. या चिमुकल्याच्या भावना पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी आले वाचून राहणार नाही. डोळ्यातून उगळणारे पाणी तुमच्याही अशा एखाद्या शिक्षकाची नक्कीच आठवण करून देईल. शिक्षण शिका, आमच्यासारखं सगळं शिकवणार आहे. हे दृश्य इतकं भावनिक होतं की तिथे उभं राहणाऱ्या प्रत्येकांच्या हृदय हेलावून निघालं. त्या शिक्षकांचे डोळे देखील पाणावले. विद्यार्थ्यांना धीर देताना त्यांच्या आवाजात कातरता होती, कारण शिक्षक आणि विद्यार्थ्यामधला हा नात्याचा धागा इतका घट्ट झाला होता की निरोप द्यायची वेळ आली तरी मन मात्र आयुष्यभरासाठी जोडून गेलं होतं. ही दृश्य कुठली आहेत? ही शाळा कुठली? नेमका या शिक्षकांचा लढा विद्यार्थ्यांना इतका का? जाणून घेऊया. हा प्रसंग हे नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील हंगरगा या गावाचा आहे. येथील जिल्हा परिषद शाळेत गेल्या 4 ते 5 वर्षापासून मुलांचं भविष्य घडवणारे शिक्षक नरवाडे सर व पिल्लेवाड सर यांची बदली झाली आणि आज त्यांना शाळा सोडून जावं लागत आहे. ज्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना फक्त अभ्यासाचंच नाही तर आत्मविश्वास दिला, जगण्याची नवी दिशा दाखवली, त्यांच्याशी विद्यार्थ्याचा जीव जडला. म्हणूनच जेव्हा नरवाडे सर आणि पिल्लेवाड सर जाणार होते तेव्हा संपूर्ण शाळेतील विद्यार्थी एकत्र जमले. कोणी त्यांच्या पायाला धरून बसले, गळ्यात पडून रडू लागला. लहान मुलं असो की मोठे विद्यार्थी, सगळ्यांच्या मनात एकच गोष्ट होती, आपल्या लाडक्या शिक्षकाला जाऊ द्यायचं नाही. या अश्रूंमध्ये विद्यार्थ्याचं खरं प्रेम होतं आणि शिक्षकांचा खरा सन्मान होता. कारण जेव्हा विद्यार्थी शिक्षकाला मनापासून थांबवतात तेव्हा हे जग दाखवून देतं की शिक्षक म्हणजे शिकवणारेच नाही, ते म्हणजे दुसऱ्या घरासारखं सुरक्षित आश्रयस्थान. आज हंगरगा गावच्या जिल्हा परिषद शाळेतील हे दृश्य एक गोष्ट नक्की सांगून जातं. शिक्षक आणि विद्यार्थी यांचं नातं हे कधीच फक्त वर्गखोलीपुरते मर्यादित नसते.